नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण 8व्या वर्गाचं क्यूब्स अँड क्यूब रूट या चॅप्टरवर थोडीशी माहिती पाहणार आहोत आणि सोबत जे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत एक्झामच्या पॉईंट ऑफ दृष्टीने, तर ते आपण पाहणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जे क्वेश्चन आपल्याला विचारले गेलेले आहेत, त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं पण आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की क्यूब काय असतं, क्यूब रूट काय असतं आणि ते कसे काढायचे ते आपण पाहूया. सर्वात आधी आपल्याला माहिती असायला पाहिजे की क्यूब कोणाला म्हणताय. तर थोडक्यात लक्षात ठेवा की क्यूब कोणाला म्हणताय, तर कोणत्याही नंबरला जर आपण कोणताही नंबर असेल, जर त्याला आपण 3दा मल्टिप्लाय केलं, समजा आपण 3 घेतला, तर 3 इंटू 3 इंटू 3. तर 3ला आपण 3दा मल्टिप्लाय केलं म्हणून 3च्या डोक्यावर आपण 3 देतोय इंडेक्स. तर 3 इंटू 3 9, 9 3 इज 27 अँड धिस इज 3 क्यूब इज 27. क्यूब कसे काढायचे समजलं आपल्याला. तर आपण काय करणार आहोत, जसं मला समजा 5चा क्यूब काढायचा आहे. तर 5चा क्यूब काढायचा आहे म्हणजे 5च्या डोक्यावर राहणार 3. मग 5चा क्यूब काढायचा असेल तर मी काय करणार, 5ला किती वेळा मल्टिप्लाय करणार, 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार. तर 5 इंटू 5 इंटू 5. 5 5 इज 25 अँड 25 5 इज 125. तर हा झाला 5चा क्यूब. तर अशा प्रकारचा आपण क्यूब काढतो. मग तो पॉइंटवाला नंबर असेल किंवा साधं असेल, बोल नंबर असो की डेसिमल नंबर असो, आपल्याला काय करायचं आहे, ज्याचाही क्यूब काढायचा आहे त्याला 3 टाइम्स आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे आणि मल्टिप्लाय आपल्या सगळ्यांना येतोच. तर क्यूब काढणं मोठी गोष्ट नाही. आपल्यासाठी ठरतं क्यूब रूट कसे काढायचं हे थोडंसं आपल्याला समजून घ्यायचं. अगदी सोपं आहे. काही सेकंदात आपण काढू शकता. थोडंसं अप्रोच लक्षात घ्या. तर मी काही क्यूब रूटचे काही उदाहरणं मी इथं घेऊन ठेवलेलं आहे. आता या क्यूब रूटला कसं काढायचं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. थोडी प्रॅक्टिस करूया. तर मला जर क्यूब रूट जर मला काढायचा असेल, तर मला जे सुरुवातीचे जे बेसिक क्यूब्स आहेत ते मला चांगल्याने यायला पाहिजे. आता कोणकोणते आहेत? जसं बघा 1 चा क्यूब आहे. तर 1 चा क्यूब 1 असतो. 2 चा क्यूब आपण लिहून घेऊया थोडंसं. 2 चा क्यूब 8 असतो. हे बेसिक क्यूब आपल्याला पाठच पाहिजे. 1 चा क्यूब 8, 1, 2 चा क्यूब 8, 3 क्यूब इज 27, 4 cube, 4 cube is 64, 5 cube, 5 cube is 125, 6 cube, 6 cube is 216, 7 cube, 343, 8 cube, 8 cube is 512, and 9 cube is 729. तर हे आहेत बेसिक क्यूब जे आपल्याला पूर्णतः पाठ पाहिजे. ठीक आहे. चला, तर बेसिक क्यूब आपण यामध्ये लिहून घेतलंय. ठीक आहे. आता आपण जाऊया की हे क्यूब रूट काढायचे नेमके कसे. तर क्यूब रूट काढण्याचा एकदम फास्टेस्ट अप्रोच काय करायचं, सगळ्यात आधी आपण काय करणार, 3-3चे पेअर करायचे. काय करायचे, 3-3चे पेअर्स. चला, मी 3चं पेअर करतोय. तर हे एक 3चे पेअर घेतलं. आता हे उरलेलं जे असेल, उरलेला मग नंबर 1 असो की 2 नंबर राहोत किंवा 3 नंबर राहोत. 3-3ची पेअर करायचं आहे. म्हणजे ही एक पेअर झाली पूर्ण. मग हे दुसरी पेअर समजायची. उरलेला नंबर जो असेल त्याची एक सेपरेट पेअर आपण ठरवायची. ठीक आहे. मग तो नंबर 1 उरो किंवा 2 उरो किंवा 3 उरो. ठीक आहे. तर 3च घ्यायचे. तर हा एक पेअर, हे दुसरं पेअर. आता ह्या पेअरवरून आपल्याला कोणती गोष्ट लक्षात आलं, की हा जो क्यूब आपण जो पाहतोय, तर हा कोणाचा क्यूब आहे? तर हा 2 नंबरचा क्यूब आहे. 2 डिजिटवाल्या नंबरचा क्यूब आहे. तर इथून हा डिजिट निघेल आणि इथून हा डिजिट निघेल. लक्षात ठेवा असं. ठीक आहे? तर हे आपल्याला समजलं पाहिजे. मग आता 2 जोड्या पडल्या म्हणजे हा 2 डिजिटचा क्यूब आहे. मग इथून हा निघेल. मग आता इथून कसं निघायचं? तर लक्षात ठेवायचं, की इथं जो 2 तुम्हाला दिसत आहे, तर तुम्हाला पाहायचा आहे इथं. तर इथे तुम्हाला पाहायचं आहे, की कोणाच्या युनिट प्लेसमध्ये 2 आहे, तो तुम्हाला पाहायचा आहे. युनिट प्लेस पाहायचा. ठीक आहे. कोणाच्या युनिट प्लेसमध्ये 2 दिसत आहे. कोणाच्या युनिट प्लेसमध्ये 2 दिसत आहे? 8च्या. कोणाच्या युनिट प्लेसमध्ये 2 दिसत आहे? 8च्या. म्हणून मी इथं लिहिला 8. आय होप की 8 कुठून आला? तर हा जो आहे हा युनिट प्लेसमध्ये शोधायचा आहे इथं. ज्यांचं क्यूब आहे, तर कोणाचे क्यूबमध्ये 2 आहे ते मी शोधलं, तर तो आहे 8 म्हणून मी 8 लिहिलं. मग त्याच्यानंतर हा जो नंबर आहे, तर हा नंबर 21 आहे. मग काय करायचं? याच्यापेक्षा स्मॉल क्यूब घ्यायचा. स्मॉल क्यूब. ओके. स्मॉल क्यूब.
आता स्मॉल क्यूब कोणता आहे? तर 21 हा 27 आहे. मग स्मॉल क्यूब कोण आहे? 8 आहे. स्मॉल क्यूब 8 आहे. मग 8 कोणाचा आहे? तर 8 आहे 2 चा क्यूब आहे. कोणाचा क्यूब आहे? 2 चा. तर हा इथं लिहिणार मी 2. इथं काय लिहिणार मी? 2. आय होप की आपल्याला समजलं असेल. इथून युनिट प्लेस शोधायचा इथला आणि युनिट प्लेस इथं 2 भेटला. 8 चा क्यूब आहे. हा जो नंबर आहे याच्यापेक्षा स्मॉल क्यूब शोधायचा 8 आणि हा कोणाचा क्यूब आहे? 2 चा आहे. तर 2. तर हा झाला 28. समजलं असेल आपल्याला. परत एकदा दुसरा पाहूया. चला. काय करायचं? 3-3 चं पेअर पाडायची. ही एक पेअर पडली आणि हे एक नंबर उरलं. तर याचा आपण एक सेपरेट पेअर घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं? तर याच्यामध्ये 2 पेअर आहेत. तर इथं 2 डिजिट नंबर बनेल. मग 2 डिजिट नंबर बनेल. तर याच्यापासून हा डिजिट बनेल. इथं भेटेल. आता इथे पाहायचा की 9 कोणाच्या क्यूबमध्ये? 9, 9, 9, 9, 9 भेटलं. कोणाचं? 9चं. म्हणून इथे येणार 9. मग पाहायचं की 6 पेक्षा लहान पाहायचं. तर 6 पेक्षा लहान क्यूब कोणता आहे? 1. कोणाचा आहे? 1चा आहे. मग इथं लिहिणार 1. ओके? समजलं असेल आपल्याला? ठीक आहे? चला. त्याच्यानंतर इथून पाहायचा युनिट प्लेस आणि याच्यापेक्षा स्मॉल क्यूब पाहायचा आणि तो कोणाचा आहे? 1चा म्हणून 1. ठीक आहे? जर थोडं डाऊट वाटलं तर पुन्हा व्हिडिओ मागे जाऊन पाहायचा. ठीक आहे? आता आपण डेसिमलवाला पाहूया. परत एकदा तीच काय करणार आपण? 3, 3 1, 2, 3 एक जोडी, 1, 2, 3 2 जोडी झाल्या आणि उरलेला जो नंबर आहे तो तिसरी जोडी जाईल. आता 3 डिजिट आपल्याला दिसत आहेत. 1, 2, 3 3 जोड्या पडल्या. 3 डिजिट राहील. पण या 2 डिजिट नंतर एक पॉइंटही तुम्हाला दिसत आहे. या 2 डिजिट नंतर एक पॉइंट द्यायचा. लक्षात ठेवा तो जसा आहे तसा. डेसिमल पॉइंटला हलवायचा नाही. 2 पेअर झाल्यावर पॉइंट आहे. 2 डिजिट झाल्यावर पॉइंट आहे. ठीक आहे? एका पेअरचा 1 डिजिट. मग 2 पेअर झाल्यावर पॉइंट आहे, तर 2 डिजिट झाल्यावर पॉइंट आहे. पॉइंटला कुठेही हलवायचा नाही. राहू द्या त्याला तसंच. त्याच्यानंतर मग मला इथं 7 दिसत आहे. इथून हा नंबर येईल. मग आता इथं मी पाहतोय 7 कुठं आहे? 3 मध्ये आहे. तर इथं राहील 3. ठीक आहे. मग आता इथं कोणता नंबर दिसत आहे? तर याच्यामध्ये मी हा पुरा नंबर पाहणार. आता हा जो 12 दिसत आहे, कोणता नंबर दिसत आहे? 12. त्याच्यापेक्षा स्मॉल क्यूब पाहणार. काय पाहणार? स्मॉल क्यूब. 12 पेक्षा स्मॉल क्यूब कोण आहे? 8. कोणाचा आहे? 2चा आहे. म्हणून मी इथं लिहिणार 2. आणि जो उरलेला 0 असेल, त्या 0ला जसंच्या तसं. म्हणजे 0चा 0. म्हणजे याचा आन्सर काय झालं? 0.23 याचा तो क्यूब रूट असेल. ठीक आहे? परत एकदा जाऊया. परत याचं 2 पेअरिंग पाडायच्या. 1, 2 2 पेअर पडल्या म्हणजे हा 2 डिजिट आहे. एका पेअर नंतर पॉइंट आहे म्हणजे येते 1 डिजिट नंतर पॉइंट आहे. इथं मला 6 दिसत आहे. तर इथं पाहणार 6 कुठं आहे? 6 6च्या क्यूबमध्ये येतं म्हणून 6. 175 पेक्षा स्मॉल कोण आहे? तर स्मॉल क्यूब मला पाहायचा आहे. मग स्मॉल क्यूब कुठं आहे? तर 125 हां. तर 125 स्मॉल क्यूब होणार. हा मोठं होईल. मग हा कोणाचा आहे? 5चा आहे म्हणून 5. दॅट इज 5.6 आपल्याला समजत असेल. लास्ट आपण पाहूया बघा. परत एकदा याच्या 3 च्या पेअर्स पाडा. 1, 2, 3. 3 पेअर्स झाल्या. मग याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की 2 पेअर झाल्यावर पॉइंट आहे आणि मग हे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा इथं तुम्हाला 8 दिसत आहे. 8 आता 8 कोणामध्ये आहे? 2 मध्ये आहे म्हणून इथं राहील 2. त्याच्यानंतर आता इथं कोण दिसत आहे तुम्हाला? 1. तर 1 पेक्षा स्मॉल क्यूब आहेच नाही कोणी म्हणजे 1च आहे म्हणून इथं लिहिला 1. तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा. तर 1 झालं. मग आता इथं 0 दिसला का? 0चा 0 लिहायचा. ठीक आहे? म्हणजे याचा आन्सर काय झाला? 0.12 हे झालं याचं. आय होप की आपल्याला समजलं असेल. ठीक आहे? तर अशा प्रकारचे आपल्याला क्यूब काढायचे आहेत, क्यूब रूट काढायचे आहेत. ठीक आहे? क्यूब्स आणि क्यूब रूट्स. ठीक आहे? आपल्याला जर समजलं नसेल तर थोडासा व्हिडिओला मागे जाऊन पहा. ठीक आहे? चला. तर आता आपण पाहूया यांच्यावर आधारित काही प्रश्न. क्यूब आणि क्यूब रूट तर आपल्याला काढता आलं. आता थोडे यांच्यावर आधारित काही प्रश्नांना आपण थोडंसं सॉल्व्ह करूया. ठीक आहे? चला.
तर बघा, आता आपण आपले काही प्रश्न जे आहेत, तर ते प्रश्न मी इथं लिहून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर हे एन-एम-एसच्या पेपरला सगळे प्रश्न विचारले गेलेले आहेत. एन-एम-एसच्या पेपरला विचारले जातात. आता ह्या प्रश्नांना कसं सोडवायचं, तर आताच आपण पाहिलं की क्यूब आणि क्यूब रूट कसे काढायचे. आता आपण पाहूया की हे जे क्वेश्चन आहेत, तर हे क्वेश्चन कसे सोडवले जातात, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर चला पहिला क्वेश्चन घेतोय मी लगेच. फाइंड द व्हॅल्यू ऑफ धिस थिंग. ओके. यांचे मला व्हॅल्यू काढायचे. तर मी काय करणार, तर मी ह्या सगळ्यांचं पहिलं ॲडिशन करून घेतोय. तर ह्या सगळ्यांची ॲडिशन करा. तर याची ॲडिशन जर केलं, तर कशी करणार ॲडिशन? तर आपल्याला माहीतच आहे. यांची ॲडिशन करण्यासाठी आपण काय करतो? 0.2 मग पॉइंट खाली पॉइंट 0.2 परत पॉइंट खाली पॉइंट 0.02 आणि यांची ॲडिंग करायची. मग हा 2, हा 2, हा 2 पॉइंट आणि हा 0. मग याचा काय करायचं आहे आपल्याला? स्क्वेअर करायचा आहे. याचा काय करायचा आहे? स्क्वेअर. आता क्यूब असता तर 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं असतं. आता स्क्वेअर आहे तर याचा 2 वेळा मल्टिप्लाय करा. 0.222 इंटू 0.222 असं. म्हणजे काय करणार मी? तर यांचं मी मल्टिप्लाय करतो. आता 0.222 इंटू 0.222 यांचं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. आता जर मी यांचं मल्टिप्लाय केलं 2 टू ज 4, 2 टू ज 4, 2 टू ज 4 हे चाललं. 2 टू ज 4, 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 2 टू ज 4. मग यांचं 4, 8, 2, 9, 4. मग किती आन्सर आलं? मग इथं बघा, इथं 3 टोटल किती? 6 डिजिट झालं. 1, 2, 3, 4, 5 अँड धिस 6 पॉइंट. ओके. मग याचा आन्सर येणार 0.049284. 0.049284 ऑप्शन नंबर 3. आय होप की आपल्याला समजलं असेल काय करायचं. तर त्यांचं ते मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ धिस थिंग. ओके. आत्ताच आपण पाहिलं की क्यूब रूट कसे काढायचे. काय करायचे? पेअरिंग करायच्या. आता 3-3चं पेअरिंग केलं आपण. 3-3चं पेअरिंग केलं तर 2 वरून काय येणार? तर आपण पटकन पाहून घेतलं. 2 कुठं आहे? 2 कुठं आहे? 8. 2 वरून आला 8. ओके. त्याच्यानंतर 21 त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा आहे 8. 2 2चा आहे म्हणजे 2. त्याच्यानंतर 0चा 0 आणि हा पॉइंट. मग किती आन्सर येणार? तर 0.28. 0.28. आत्ताच आपलं झालं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण याचं स्क्वेअर करायचं आहे. मग याचं स्क्वेअर कसं करायचं? तर याचं जर स्क्वेअर करायचं असेल तर काय केलं जाईल? ठीक आहे. आता याचं स्क्वेअर करण्यासाठी आपल्याकडे खूप वेगवेगळ्या मेथड्स आहेत. खूपच वेगवेगळ्या मेथड. आपल्याला ज्या मेथडने जायचं आहे त्या मेथडने जाऊ शकतो आपण. तर सरळ आपण मल्टिप्लायवालीच मेथड यूज करायचं. जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. 100.1 स्क्वेअर असल्यामुळे याला मी 2दा मल्टिप्लाय करेन. 0.1. ठीक आहे. आणि याला जर मी मल्टिप्लाय जर केलं तर मला काहीतरी एक विशिष्ट आन्सर भेटेल. मग काय करतोय? तर याला बघा. 1 1 ज 1 हा 0 0 आणि 1. मग ह्या सगळ्यांना जर आपण केलं तर तो 0चा जाईल. तोही 0चा जाईल. ठीक आहे. याला 0ने जर केलं तर 0 पूर्ण. ह्या 0ने जर मल्टिप्लाय केलं तर सगळे 0. मग मी काय करतोय? मग 1ने करतोय. मग 1ने जर केलं तर किती होतोय ते आपण पाहणार. 1 1 ज 1. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 0, तो 0 आणि 1. मग यांचा ॲडिंग करायचा. दिस इज 1 0 0 2 0 0 1. मग किती डिजिट नंतर पॉईंट देणार? तर 1 आहे म्हणजे 2 जाणार. 1 2 इथपर्यंत आलं. मग कोणता ऑप्शन लागतोय ते आपण चेक करणार. ऑप्शन नंबर कोणता दिसत आहे इथं? 3. हा बघा. ऑप्शन नंबर 3 तो आपल्याला मिळेल. समजत असेल आपल्याला काय करायचं आहे. स्क्वेअर म्हटलं की सरळ त्यांचा मल्टिप्लाय करायचा. ठीक आहे. आणि मल्टिप्लाय केल्यानंतर जोही आपल्याला फायनल आन्सर येतो तो. त्याच्यानंतर इथे चला. आता मला क्यूब काढायचा या दोघांच्या मल्टिप्लायचं. तर तुम्हाला थोडंसं हुशार व्हायचं आहे. काय करायचं आहे? तर तुम्हाला क्यूब पार्ट पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की हा 1728 हा कोणाचा क्यूब आहे? तर हा 12चा आहे. 12चा क्यूब आहे म्हणजे इथून बाहेर पडला 12.
आणि हा कोणाचं क्यूब आहे? तर 4913. जर तुम्हाला आठवत नसेल तर परत जोड्या पाडू शकता तुम्ही. 3 पासून किती निघाला? 7 आणि 4 पासून 4 पेक्षा लहान 1 आहे 17 इंटू 17. ओके. आणि मग या दोघांचं मल्टिप्लाय करा. तर यांचा जर मल्टिप्लाय केलं बारीसाठी 84 म्हणजे 4 8 12 एक 12 आणि 8 20 होतील. म्हणजे किती आन्सर आलं त्याचं? 204. आय होप की आपल्याला समजत आहे. ठीक आहे. असं थोडंसं आपल्याला सॉल्व करावं लागतं. हां, हा थोडासा व्यवस्थित क्वेश्चन आहे. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता असं जर असेल तर काय करायचं लक्षात ठेवा. अशा क्वेश्चनला एक पॉवरमध्ये आहे आणि एक इथं रूटमध्ये आहे. तर काय करायचं याला याने भाग द्यायचा. कितीचा भाग जाईल याला? 3 चा भाग जाईल. म्हणजे याचा आन्सर असा होईल, की हा इथं राहील 6 राहणार नाही तर हा 3 राहील. इथला जो नंबर आहे याने इथल्याला भाग द्यायचा. तर सरळ त्याला डिव्हाईड करायचा. मी केलं डिव्हाईड. मग इथे आन्सरमध्ये काय उरलं? 19683. ओके. आणि मग लगेच क्यूब रूट कसा काढायचा आत्ताच आपण शिकलोय. मग याच्यात 3 च्या पेअर पाडायचा, याचं 3 चं पेअर. तर इथं 3 दिसत आहे. तर 3 कोणाच्या मध्ये येतं? 3 येतं 7 मध्ये. ते इथं राहील 7 आणि 19 च्या जस्ट खाली पाहायचा आहे. 8 म्हणजे 2. तर काय आन्सर आलं? 27. 27 म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड. थोडंसं हार्डसारखं वाटलं असेल, पण तरीही प्रॅक्टिसने आपल्याला येईल. तर अशा प्रकारचे आपल्याला क्यूब आणि स्क्वेअर, क्यूब रूट असे छोटे-छोटे क्वेशन्स आपल्याला हर वेळेस पेपरला पाहायला मिळतात. तर आपल्याला हा सेशन नक्कीच आवडला असेल आणि थोडंफार काही डाऊट असेल तर पुन्हा-पुन्हा व्हिडिओ बघा. तुमचं डाऊट क्लिअर होईल की ते नेमकं कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तर आमचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल, तर नक्कीच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. धन्यवाद.